आणि आता एक मोठी बातमी। महायुतीच्या बैठकीआधी सागरवर घडामोडींना वेग आलेला आहे। अजित पवार आणि फडणवीसांमध्ये खलबतं होत आहेत। दिल्लीला जाण्याआधी अजितदादा आणि फडणवीसांमध्ये चर्चा सुरू असल्याचं कळत आहे। मोठी बातमी आपण बघतोय। महायुतीच्या बैठकीआधी खरं तर या सर्व चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत। अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून घेऊयात। रुपाली, आपण बघतोय महायुतीची बैठक होणार आहे, त्याआधी सागरवर मात्र घडामोडी वाढल्या आहेत। काय नेमकं घडतंय सागरवर? महायुतीमधील तिन्ही महत्त्वाचे जे नेते आहेत त्यांचा शपथविधी पार पडलेला आहे आणि त्याच्यानंतर सदिच्छा भेट घेण्यासाठी हे तिन्ही महत्त्वाचे नेते दिल्लीला आज जाणार आहेत। दुपारी हे तिन्ही नेते दिल्लीसाठी रवाना होतील। त्याच्यापूर्वी सागर बंगल्यावरती मात्र आता बैठका सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सागर बंगल्यावरती दाखल झाले आणि आता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये सध्या चर्चा सुरू असल्याचं आपल्याला कळत आहे। आजच्या या दिल्ली दौऱ्यामध्ये खास करून सदिच्छा भेट असणार आहे, मात्र त्याच्यासोबतच मंत्रिमंडळाचा विस्तार हा प्रामुख्याचा खरं तर विषय असणार आहे। राज्यामध्ये खरं तर इतर अनेक आमदार आहेत जे खरं तर ज्यांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे, मात्र कुणाच्या नावावरती मोहर लागते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। कोणत्या नेत्याला मंत्रिपदाची संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि आजच्या या भेटीमध्ये, आजच्या या दिल्ली दौऱ्यामध्ये खास करून याच विषयावरती प्रामुख्याने चर्चा होऊ शकते आणि त्याच अनुषंगाने सध्या अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये सुद्धा बैठक सुरू असल्याचं आपल्याला कळतं आहे। खरं तर दुपारी 2च्या दरम्यान देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे तिन्ही महत्त्वाचे नेते दिल्लीसाठी निघणार आहे आणि त्याच्यापूर्वी होणारी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे। निश्चितच धन्यवाद रुपाली, तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये सध्या खलबतं सुरू असल्याचं बघायला मिळत आहे, कारण अनेक महत्त्वाच्या घडामोडी या सध्या सागर बंगल्यावरती सुरू असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, त्यामुळे या घडामोडी अतिशय महत्त्वाच्या आहेत।